दारुगड बये दारुगड. कोणाला बघ होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मांजेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर. रोज वस्तू येणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता नागपूरमध्ये. बरेच दिवस वेगवेगळी शहरं आपण पाहतो आहोत, प्रत्येक शहरामध्ये जातो आहोत. या शहरांपासून सुरू झालेला प्रवास आता नागपूरमध्ये येऊन स्थिरावलेला आहे. संपूर्ण देशाचा मध्य असलेलं हे नागपूर आणि या नागपूरपासून आज म्हणजे संत्र्यांच्या सारख्या प्रसन्न चेहऱ्यांना आपण भेटणार आहोत. यशोधाम एन्क्लेव्ह अजनी स्क्वेअर नागपूर या ठिकाणी आत्ता आपण आहोत आणि इथल्या शिवानी मंगेश चितळे आणि किरण संजय देरकर या दोन्ही दाम्पत्यांना भेटणार आहोत आणि संपूर्ण कुटुंबासह अत्यंत उत्साहात हसत खेळत आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार तेही बघणार आहोत. मी म्हटलं हा काय प्रकार दे मध्ये बघायला आली. तुम्ही याच्यावरती काय बोलत नाहीत ना? तो चान्सेस देत नाही मला बोलायला. कपडा फाटला की तो एक इंचानं वाढायचा. काय काळ होता पूर्वीचा. हा? आता काय काळच बदलला. नमस्कार नमस्कार. नमस्कार. उखाणा घ्या. आदेशजीच्या आगमनाने चितळे कुटुंब गेले आनंदून. मंगेश सारखा पती मिळाला भाग्य कोणते याहून. क्या बात आहे. वा, जोरदार आहे. बरं आता ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही मुलगी समृद्धी. हॅलो. मुलगा मानस. बर. हे सासरे माझे. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. ही माझी काकू. आत्या. आत्या. मामा. नमस्कार. नमस्कार. आई. नमस्कार. हे बाकी आमचे शेजारी. नमस्कार सगळ्यांना. तेव्हा सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय माहेर कुठलं? नागपूरचं. नागपूरला कुठे? धंतोलीत. बालपण सगळं इथेच सगळं गेलं? सगळं इथेच इथेच. तुमचे मिस्टर? मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. अरे वा, बोलवा त्यांना. आलेत का? आले आहेत ना. चक्क कसं काय? कारण मर्चंट नेव्ही म्हटल्यानंतर कायम बाहेरच असतात. कायम बाहेरच असतात पण याच्याकरता आले आहेत ते आता. आणि काय योग जुळून आला. योग जुळून आला. माझ्यामध्ये झी मराठीला कळलं असावं की ते हा, आले. ते आले आहेत आता आणि 2 दिवस आधीच आले आहेत ते. हो ना. अगदी 2 आणि दिवस आधीच लगेच आले. नागपूरला आलो. लगेच नागपूरला. बोलवा त्यांना. नमस्कार. नमस्कार. मंगेश चितळे. या या बसा. तुमचं बालपण सगळं नागपुरात? नाही नाही, आम्ही तसे मूळचे चिपळूणचे, परंतु आम्ही बरेच वर्षापूर्वी इकडे विदर्भात आलो. इथून 150 किलोमीटर पांढरकोडा गाव आहे, तिथे माझं बालपण पूर्ण गेलं. आणि मग धंतोलीत कधी गेलात? धंतोलीचं काय कारण असं आहे की ते आई बाबांनी सगळं ठरवलं होतं. म्हणजे हिला बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला त्याच्यानंतरच ओळख झाली. आणि तसा एक माझा मित्र आहे तो यांच्या नात्यात येतो दूरचा, त्याच्यामुळे तशी ओळख निघाली होती आधी एकदा. म्हणजे आई बाबांनी सगळं म्हणजे बघून मेन मी सासू सासऱ्यांच्याच पसंतीची आहे. जास्त नाही असं नाही, आणि माझी पसंत आहे. आणि नंतर यांनी केलं. एक मिनिट आधी सासू एक सासरे. मिनिट एक मिनिट आधी सासू हे सासरे. काय आहे हे विधान जरा हे विधान जरा वेगळं याच्यासाठी की कारण मी आई बाबांना स्पष्ट सांगितलं की मला तेवढा वेळ मिळणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही मुली बघून ठेवा. 1-2 मुली बघितल्यानंतर मग मी मला जी आवडेल ती आपण फायनल करू शकतो. तर चितळे साहेब आणि मॅडम यांनी एकच मुलगी बघून ठेवली आणि तीच फायनल झाली. फायनल झाली. म्हणजे त्यांना इतकी आवडली की त्यांनी दुसऱ्या मुली बघण्याचा प्रश्न. मला वाटलं तुम्हाला आणखी पर्याय पाहिजे होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय अगदी एका म्हणजे लाईन मध्ये सांगतो असं की पूर्ण संसाराचा म्हणजे सगळं बघणारे तीच आहे ना. मी फक्त काय की जाऊन कमवणे, पैसे आणणे, घर सांभाळणे, बाकी आई वडिलांचं लक्ष देणं, त्यांचं सगळं करणं, हे सगळं त्यांनी सगळं सगळं नाही ती करते स्वतः सगळं. तुम्ही पैसे आणून दिले की सब कारण माझं जॉब तसं ना. काय करू शकणार. तुम्ही याच्यावरती काय बोलत नाहीत ना. तो चान्सेस देत नाही मला बोलायला. नाही ती करते सगळं आणि मग म्हणून मला आवडते सर्व गोष्ट. नाही सपोर्ट असतो ना, फोनवर सपोर्ट असतो त्याचा. नाही पण आता तिला तसं फ्रीडम भरपूर आहे ना, त्याच्यामुळे मी 6 महिने नसतो. मग काय
पैसे हातात असतात, काय करू शकता तुम्ही समजू शकता हे सगळं बघून. एवढं काय म्हणजे आता ह्यांना ना आता आपण थांबा असं म्हणा त्यांना की आता तुम्ही थांबा. पण छान आनंदात सगळं एकदम व्यवस्थित. छान, मस्त. तेव्हा आता यानंतर एक आव्हान दोघांनी मिळून पेलायचंय. एक खेळ आहे, 9 थरांचा मनोरा रचायचा आहे. ओके. खाली 3 ग्लास आणि मग 2, मग 1 1 1 1 अशा पद्धतीने. 1 2 3 वेळ सुरू झाली. घाई 10 9 8 7 6 झालं 5 4 3 2 1 वेळ संपली. हे पूर्ण बक्षीस घालवलं. अरे. काही हरकत नाही. आणखीनही एक खेळ आहे, तेव्हा आता टेन्शन घेऊन आता दोघांनी, कळलं का? चला जाऊन भेटूया आता देरकर कुटुंबाला. म्हणजे पाळण्यातच पाळण्यात नाही, पाहण्यात होतं. पाहण्यात होतं. मला वाटलं पाळण्यातच बघितलं. पाळण्यात नाही बघितलं. आता उखाणा घ्या. पारिजातकाच्या झाडाखाली सुवासिक फुलांच्या राशी संजयरावांचे नाव घेते होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या दिवशी. अरे वा, अभिनंदन. त्यात ओळखतो सगळे. हो, हे माझे मिस्टर संजय देरकर, माझ्या सासूबाई. नमस्कार. हा, या माझ्या जाऊबाई, ही जाऊबाई, नमस्कार. माझी आई नमस्कार आई. नणन नमस्कार. सुवर्णा, माझे सासरे, नमस्कार. माझे दीर नमस्कार. आणि माझे वडील, बरोबर. आणि या माझ्या 2 मुली, अरे नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना शुभेच्छा. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी. हो बाबा, त्या अगदी महत्त्वाच्या. जेव्हा भावाच्या मैत्रिणी मागे त्या झाल्या. महत्त्वाच्या सगळ्या. हो हो. आणि आता सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर गावातलंच आहे, गावात कुठे? वणीला, वणी. यवतमाळ जिल्ह्यातलं वणी. मिस्टर काय? ऍक्च्युली माझं सासर पण वणीचंच आहे. दोन्ही तिथलं. हा, दोन्ही तिथलंच आहे. हे बरं जमवलंय तुम्ही. पण मला सांगा, मग मिस्टर काय करतात? मिस्टर माझे बिझनेसमॅन आहेत. अच्छा. हा, बिझनेस आहेत आमचे. मग काय म्हणजे कसं आता काय बोलू, कुठून बोलू, मलाच कळेल असं झालंय आता. बोलू आधी मिस्टरांना बोलू. अहो, या. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. तुम्ही कितवीत असताना ह्यांना बघितलं? मी तसं तर यांना खूप पहिलेपासून बघत होतो. म्हणजे तसं पाळण्यातच? त्यांचे पाहण्यात होतं. पाळण्यातच? पाळण्यात नाही, पाहण्यात होतं. पाहण्यात होतं. मला वाटलं पाळण्यातच बघितलं. पाळण्यात नाही बघितलं, पाहण्यात बघितलं. परंतु कसं झालं, असे हिचे मामा आणि माझे मित्र होते हिचे मामा. मी 10वीत असताना एक तिथं देवीचा कार्यक्रम होता. देवीच्या महालक्ष्म्या कार्यक्रमात बसतात महालक्ष्मी त्यांच्याकडे. बसतात. त्या कार्यक्रमात मी जात असत नेहमी, दरवर्षी तिथं. आजही आजपर्यंत अजून जातच आम्ही. त्या कार्यक्रमात तिला ही 4थीत असेल, मी त्यावेळेस 10वीत असेल. बर. हा, तेव्हापासून थोडंसं असं वाटत होतं की बा ही मुलगी चांगली आहे. असं त्यावेळेस म्हणजे हा विषय नव्हता. परंतु ते वारंवार कुठंतरी समोर येत गेलं, समोर दिसत गेलं, आणि मग थोडंसं असं आवड झाली की सगळ्यांना घरी सांगितलं की नाही, मला ही मुलगी पसंत आहे. थोडंसं त्यांच्याकडूनही असं होतं की बा मुलगा फक्त बिझनेसमॅन करतं, पण शिकून आहे. मी MSc केला. आणि असं त्यांना वाटत होतं का मुलगा कुठेतरी आपल्या मुलीला चांगली मुलगी आहे, चांगला मुलगा मिळाला पाहिजे. त्यांचा विचार वेगळा, माझा विचार वेगळा, पण तो शेवटी जुळले. बरं जमवलं. पण मला सांगा, त्यांचा स्वभाव कसा आहे? ते शांत, मनमिळाऊ, सगळ्यांना घेऊन चालणारे, समजदार. आणि आता या पुढचा खेळ, या खेळामध्ये तुम्हाला 9 पेपर ग्लासचा मनोरा रचायचा. ओके. वेळ आहे 2 मिनिटाची. ओके. 1 2 3 वेळ सुरू झाली.
5 नाही 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 नाही. एक उठूनच घ्या बरं का, बस एवढे 4 एक उठूनच घ्या बस. नाही नाही काढा तो. 3 2 1 एक मिनिट बस आता शूट नका होऊ दे. वेळ संपली. ओके ओके 1 2 3 4 5 त्यामुळे काहीच नाही मिळालं. 6 मिळालं असतं तर काहीतरी मिळालं असतं. नमस्कार. सगळे प्रसन्न चेहरे दिसतात. हा? का खुश आहेत माहितीये ते? हा तुमच्यावर आरोप करायचे. आरोप करायचे हो हा? हो आणि तुम्ही सगळे आरोप एकच चान्स. मोडून काढायचे. हो हो हा? तुमची वेळ सुरू होते. कोण सगळ्यात आधी? कपड्यांवर फार खर्च करते स्वतःच्या आणि मुलांच्याही पण. आणि आम्ही इतकं काटकसरीत राहिलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला तो खर्च बघवत नाही आणि कपडे वाया जातात हो. कपडे अक्षरशः 2-2 महिन्यात टाकून द्यावे लागतात, एवढा ढिगी जमतो. तरी पुन्हा घेणं चालूच. डझनावारी डझन कपडे घेत असते. अगं आई, याच्यावर असं आहे की तुमच्या वेळेचा काळ आत्ताचा काळ बदललेला आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तू एक ऑब्झर्व कर की तिला त्याच्या व्यतिरिक्त कुठलाच शौक नाही दुसरा. ती ना लिपस्टिक लावत ना कुठलं प्रकारचं इंटिमेशन ज्वेलरी घेत. बाकी तिला बाहेरचे पण खूप खाण्यापिण्याचं वगैरे जास्त असं नाही की इकडे जाऊ तिकडे जाऊ हे करू. तर एकच शौक आहे आणि त्यातल्या तेवढी आपली ऐपत आहे करण्याची. जोरदार खोडायचा प्रयत्न केलाय ना. माझा आरोप आहे माझ्या सुनबाईवर की जेव्हा हे लहान मुलं म्हणजे आमच्या नातूचं आता प्रियच आहे, परंतु ते कधी कधी इतका कल्ला करतात की मग मी त्यांना रागवतो भयंकर. आणि तेवढं सुद्धा रागवलेलं आमच्या सुनबाईला पटत नाही. आणि ती म्हणते आता तुम्ही जरा चूप राहा, त्यांना रागू नका, असं मलाच रागवते. तर इथे मला आक्षेप आहे. आक्षेप बरोबर आहे तुमचा, पण त्याच्यावर एक मुद्दा आहे बाबा. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा तुम्ही घरीच कधी नसायचे बघायला. आजी आजोबा बसायचे फक्त. तुम्ही नोकरीवर, तू नोकरीवर होता. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रसंग कधी अनुभवायला मिळालाच नाही की आम्ही आजोबांना किती त्रास देतोय. आता तुम्ही तो अनुभवताय, त्याच्यामुळे तुम्हाला वाटणं साहजिक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की घर छोटं आहे, त्यांना खेळायला जागा नाहीये. ते घरात मस्ती करणार आहे, तर पुढे बाजूला 4 मित्र पण नाहीये. आमच्या वेळेस आम्ही अंगणात गेलं की 4 मित्र येणार, हे खेळणार. आता या दोघांना त्यांच्या व्यतिरिक्त खेळायला कोणी नाहीये. नवीन नवीन गोष्टी अजून आलेल्या आहेत, त्याच्यामुळे भांडणं वाढणार आहे. आमच्या वेळेस खेळायला जास्त प्रकारही नव्हते. बाबा बघताय किती बाजू घेतो. बरं, आता या सगळ्या आरोपांवर तुम्हाला काय बोलायचं? पण जसं कपड्यांचं म्हणायला सासूबाई, आजकाल ट्रेंड्स इतके बदलत जातात आणि मुलं इतक्या लवकर वाढतात की ते कपडे लहान होतात. मग काय करायचं? आजकाल नाही, ट्रेंड आजकाल बदलतात आणि मुलं जसे लवकर लवकर वाढतात त्याच्यामुळे मग ते कपडे टाकावे. मला कळत आहे, हल्लीच मुलं वाढायला लागली. आधी वाढत नव्हते. आधी म्हणजे साधारण कपडा घेतला की साधारणतः फाटेपर्यंत मुलाचं वय इतकी वाढायची नाही. कपडा फाटला की तो 1 इंचानं वाढायचा. काळ होता पूर्वीचा. काळच बदलला. आज यांनी जी काय बाजू धरली आहे ना, त्याला तोड नाही. पायामध्ये तुम्ही बरं आहे 6 महिने बाहेर असता. हा तन्मणी आमच्या वहिनींना भेट म्हणून. आणि आता बघूया पुढच्या घरात काय होणार. नमस्कार. आवाज का कमी झालाय तुमचा? घाबरलेत आरोप करणारे. पहिला आरोप, माझी सून हा खूप धडपड करते. हो, धडपड करते, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही. हो. त्याच्या मागं मोठं कारण असं आहे की आमची फॅमिली खूप मोठी आहे आणि या परिवारात आम्ही सर्वात मोठं सदस्य आहोत, 2 जण. तर जेणेकरून माझी पत्नी आणि मी या सगळ्या कुटुंबाला कसं सांभाळायचं, वणीत नागपुरात राहून वणीतही एक पाऊल कसं ठेवायचं, त्याच्यामुळे आईला असं वाटतं की ही खूप धडपड करते. बर, पुढचा आरोप. मी यांची नणंद. माझी कंप्लेंट तशी आहे की त्या 2-2, 3-3 महिने निघून जातात पण फोन नाही करत. म्हणजे आमचे जेव्हा फोन येतात तेव्हा अगदी 1-1 तास बोलतात, पण स्वतः होऊन कधी फोन करून विचारपूस कधीच करत नाही. हे आमच्या 4ही बहिणींची कंप्लेंट आहे. बरोबर. आता कसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की बा आमचा परिवार इतका मोठा आहे आणि त्यातल्या त्यात परिवार असून सुद्धा तिला सामाजिक कामं करायची आवड आहे आणि त्या याच्यात तिला असं वाटतं की मी हिलाही हे करू शकतो, तिलाही करतो. पण अशा वेळेस घरचेच लोक कुठं सुटून जातात. तिला मनात वाटत राहतं म्हणजे सासरच्या 4 जणी. 4 जणी नाही, 4च बहिणी. 4 बहिणी राहिल्या तरी आमच्या 4 बहिणी एवढ्या भारी आहे सगळ्या 4ही की त्या सगळ्या बिलकुल तयार राहतात की आपल्या बहिणीला कसं हे करायचं. तिला नेहमी त्यांचं नेहमी प्रेम राहते, ते नेहमी फोन करत राहते. म्हणून आम्ही आता या सगळ्यांनी साठी तोडगा काढला या सगळ्या गोष्टीचा का मग कुठंतरी आपण सगळे एकत्र राहायला पाहिजे, सगळ्यांच्या भेटी झाल्या पाहिजे. म्हणून आम्ही भाऊबीज
किंवा रक्षाबंधन आहे या प्रोग्रामला आतापर्यंत बहिणी आमच्यापर्यंत येत होते, आम्ही आता स्वतः तिथपर्यंत जातो. मी ठरवलेलं आहे असं आणि कंपल्सरी केलेलं आहे यांना की माझ्याकडे यायचं आलंच पाहिजे. रक्षाबंधनला. आणि आम्ही तरच मी दिवाळीत येईल, नाहीतर मी येणार नाही. थांबवलाच विषय मी आता. अजून कोणाला काय मुलगी बोला. 24/7 सॅटेलाइट सारखी मम्मा माझ्यासोबत असते. मैत्रिणीसोबत वगैरे बाहेर जाऊ देत नाही. थोडीशी प्रायव्हसी पाहिजे असते मला. नाही, आता आम्हाला दोन्ही मुलीच हो, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की मुलींचं आतापर्यंत आपण जे बघतो जगात जे चालू आहे, जिकडे तिकडे मुलींच्या संदर्भात ज्या काही गोष्टी सुरू आहे, आपण पत्रकारात याच्यात त्याच्यात सगळ्याच्यात बघतो, पण ते तिच्या चांगल्यासाठी असते. बर आता या सगळ्या आरोपांवरती तुम्हाला बोलायचं. पहिला पॉईंट असा की माझ्या सासूबाईंची तक्रार आहे की खूप धडपड करते, दगदग करते, तब्येतीची काळजी घेते. परंतु ते काय होतं ना, अचानक की मुलं इकडे असतात, फॅमिली तिकडे असते, मला सारखं दोघांकडे लक्ष पुरवावं लागते. त्याच्यानंतर मला समाजकार्याची आवड आहे. गरीब ज्या कामवाले असतात, भांडेवाले असतात, बचत गट असते त्यांच्यासाठी मी काही ना काही करत असते की त्या आत्मनिर्भर झाल्या पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींची आवड असल्यामुळे काय होतं ना, मला आपोआपच ती धडपकड होते. म्हणजे आता राहिला प्रश्न, मेन प्रश्न मुलीचा की तिला प्रायव्हसी पाहिजे असते किंवा हे. तर आता आपण बघतच आहोत की समाजात कशा कशा घटना घडत आहे त्या सगळ्यांची, आणि आईला सर्वात जास्त मुलींची काळजी असते. त्यातल्या त्यात मुली चांगल्या घरच्या सुंदर म्हटले की आणखी जास्त टेन्शन असते आपल्याला, कारण जमाना चांगला राहिलेला नाहीये. आणि मुलीची एक प्रिकॉशन, जास्त काळजी म्हणून ती काळजी मी घेत असते ऍक्च्युली. चला, ही झाली सगळ्यांची मतं. पण एकंदरीत समाजकार्य आहे, धावपळ आहे, माहेरचं बघणं आहे. बरं, या सगळ्या 3 नंदांनी किंवा 4 नंदांनी जरी तक्रार केली तरी सुद्धा त्याच्यात एक खूप आपलेपणा आहे, प्रेम आहे, बिलकुल बिलकुल. आणि हे सगळं आहे. त्या सगळ्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे. नक्की. आणि त्याच वेळेला या सगळ्या बोलत असताना तुम्ही जेव्हा हसत होता ना, त्या हसण्यामध्ये सुद्धा काय दडलं होतं ते मी बघितलं. त्या हसण्यामध्ये असं दडलं होतं की तुम्ही आज काय ते बोलून घ्या, बघतेच तुम्हाला. तेव्हा हा सन्मानी आमच्या वहिनींना अभिनंदन. थँक्यू. खेळ सोपा आहे. इकडे चौकोन आहेत काही, आणि त्यापैकी आपण निवडलेले 8 चौकोन आहेत. त्यामध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. लक्षात ठेवा, जेवढे आखूनच ठेवलेले ते 8 चौकोन आहेत त्यामध्ये जाऊन चेंडू थांबला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 गुणसंख्या आहे तुमची 2. आता तुम्ही 5. तुम्ही या बाजूला आणि तुम्ही या बाजूला. गुणसंख्या आहे 3. चला, शेवटचा चेंडू जो निर्णायक ठरू शकतो. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या चितळे वहिनी. चितळे वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या देरकर वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी.
यशोधाम एन्क्लेव्ह, प्रशांत नगर, नागपूर या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात नागपूरमध्येच. नमस्कार.